मुंबई उच्च न्यायालय येथे शिपाई पदाचा सेकंड शिफ्टमध्ये जो पेपर झालेला आहे, ते संपूर्ण आपण या व्हिडिओमध्ये ॲनालिसिस पाहणार आहोत. तर त्याच पद्धतीनं पुढची जी प्रोसेस आहे, त्या प्रोसेससाठी शारीरिक क्षमता आणि विशेष अर्थासाठी नेमके किती गुण आपल्याला घ्यावे लागतील, ते देखील आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर या ठिकाणी पहा मित्रांनो, पहिला प्रश्न दिलेला आहे, भारतातील सर्वाधिक सरासरी वार्षिक पर्जन्यमान असलेले ठिकाण कोणते? आता या ठिकाणी हे तर ऑप्शन कटणारच आहे. इटानगर, राजधानी, चेरापुंजी, कोहिमा आपल्याला वाटते, परंतु या ठिकाणी या प्रश्नाचं योग्य आन्सर आपल्याला सांगता येईल मोहसिन राम. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न, भारतातील ट्रान्स हिमालय पर्वतरांगामध्ये खालीलपैकी कोणती रांग समाविष्ट नाही? यामध्ये ए, सी आणि बी तिन्ही रांगा समाविष्ट आहेत. फक्त शिवालिक ही रांग त्यामध्ये समाविष्ट असणार नाही. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न, महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणती नदी गोदावरीची उपनदी नाही? तर या ठिकाणी भीमा ही गोदावरीची उपनदी नाही. भारताचे राष्ट्रचिन्ह कोणत्या ठिकाणाहून घेतलेले आहे? तर या ठिकाणी भारताचे राष्ट्रचिन्ह हे सारनाथ या ठिकाणाहून घेतलेले आहे. तुमच्या लक्षात आलेलं असेल, आपण जे काही क्वेश्चन पेपर म्हणजे प्रीमियम नोट्स असेल, क्वेश्चन पेपर प्रोव्हाइड केलेले होते, त्यामधले ॲज इट इज जवळपास सर्वच्या सर्व प्रश्न उचललेले आहेत. त्यानंतर पुढचा प्रश्न, चंद्रयान-3 मोहिमेचा उद्देश काय होता? तर या ठिकाणी याचं योग्य आन्सर आहे चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरवणे. पीडीएफचे पूर्ण रूप काय आहे? तर पोर्टेबल डॉक्युमेंट्स फॉर्मॅट. त्यानंतर पुढचा प्रश्न, विजेचा शोध कोणी लावला? तर या ठिकाणी हे देखील प्रश्न आपण टेलिग्राम चॅनलवर ॲज इट इज पाठवलेला होता. तर या ठिकाणी विजेचा शोध बेंजामिन फ्रँकलिन यांनी लावला. एडिसनने बल्बाचा शोध लावला. न्यूटन आणि आइन्स्टाईनचं ऑलरेडी तुम्हाला माहित आहे. पुढचा प्रश्न पहा, वनस्पतीमध्ये अन्न तयार करण्यासाठी आवश्यक नसलेला घटक कोणता? तर याचं योग्य आन्सर आहे ऑक्सिजन. त्यानंतर पुढील प्रश्न, खालीलपैकी कोणता ग्रह स्वतःच्या अक्षावर सर्वाधिक झुकलेला आहे? तर युरेनस. लाईट इयर कशाचे मोजमाप आहे? तर अंतराचे. वर्तुळाचा व्यास 14 सेमी असल्यास त्याची त्रिज्या किती असते? त्याची अर्धी असते, म्हणजे 7 सेमी. त्यानंतर पुढील प्रश्न, त्रिकोणाच्या अंतर्गत कोनाच्या मापाची बेरीज किती असते? तर 180 अंश असते. भारतीय राज्यघटनेतील नागरिकत्व विषयक तरतुदी कोणत्या भागात आहे? तर भाग 2 मध्ये आहेत. पंचायत राज व्यवस्थेतील त्रिस्तरीय रचना यामध्ये खालीलपैकी कोणता स्तर समाविष्ट नाही? तर यामध्ये नगर परिषद समाविष्ट केली जात नाही. समाज स्वास्थ्य हे साप्ताहिक कोणी सुरू केले? प्रश्नाचं उत्तर या ठिकाणी चारही ऑप्शनमध्ये देण्यात आलेलं नाही, त्याच्यामुळं 1 मार्क तुम्हाला या ठिकाणी प्लस मिळणार आहे. पहा आता या ठिकाणी गणिताचे प्रश्न दिलेले आहे. एका संख्येचा 20% चा बरोबर 60 असल्यास ती संख्या किती? तर याची 300 येणार आहे. 17 या ठिकाणी याचं योग्य आन्सर ऑप्शन नंबर 1 येणार आहे. त्याच्यानंतर 18 नंबरचं या ठिकाणी पहा, याचं योग्य आन्सर आपल्याला सांगता येईल. त्याचं योग्य उत्तर आहे 9वा. त्यानंतर पुढचा प्रश्न पहा, 19वा याचं सांगता येईल आपल्याला 6. त्यानंतर पुढील प्रश्न पहा 20 नंबरचं, तर याचं योग्य आन्सर आहे भाची. आणि त्यानंतर 21 नंबरचं भूतकाळ आहे याचं आन्सर. आणि लोकहितवादी हे टोपण नाव कुणाचे आहे? तर गोपाळ हरी देशमुख. आणि धुरीत या शब्दाचा समानार्थी काय आहे? तर पाप आहे. आणि माझे विद्यापीठ कुणाचे आहे? तर हे माझे विद्यापीठ नारायण सुर्वे यांचे आहे. प्रश्न, हर्षचरित हा ग्रंथ कोणी लिहिला? तर बाणभट्ट यांनी लिहिला. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचे मुख्यालय कुठे आहे? तर दुबई या ठिकाणी आहे. 2024चा ज्ञानपीठ पुरस्कार कोणाला जाहीर झाला? तर विनोद कुमार शुक्ला. आंतरराष्ट्रीय न्यायालय कुठे आहे? तर हे या ठिकाणी आहे. खालीलपैकी महात्मा गांधींनी कोणते पुस्तक लिहिलेले आहे? तर या ठिकाणी हिंद स्वराज हे लिहिलेलं आहे. दिल्ली सल्तनतचा संस्थापक कोण मानला जातो? तर कुतुबुद्दीन ऐबक. तर अशा पद्धतीने 30ला 30 सेकंड शिफ्ट म्हणजे आपण या ठिकाणी प्रश्न पाहिलेले आहेत. आता जी पुढची प्रोसेस आहे ती असणार आहे शारीरिक क्षमता आणि विशेष अर्हता. आता या ठिकाणी ही जी प्रोसेस आहे, त्या प्रोसेससाठी नेमकं आपल्याला 30 पैकी किती गुण घ्यावे लागतील? तर मित्रांनो, पेपर हा अत्यंत एकदम सोपा होता. जवळपास तुम्हाला 24 प्लस या ठिकाणी गुण असायला हवे, तरच कदाचित या ठिकाणी पुढच्या प्रोसेससाठी बोलवले जातील. तर पुढची प्रोसेस कशी असणार आहे हे तुम्हाला माहीत करून घ्यायचं असेल तर कमेंट्स बॉक्समध्ये कमेंट्स करा. त्यावर देखील आपण व्हिडिओ तयार करूया. आणि तुम्ही सुद्धा या ठिकाणी क्लर्क या पदाचा सुद्धा फॉर्म भरलेला असेल आणि तुम्हाला जर 55 प्लस मार्क येत असतील तर टायपिंगला सुरुवात करा. तर या ठिकाणी प्रीमियम क्वेश्चन सेट नोट्सचा तुम्हाला 100% फायदा झालेला आहे. क्लर्क असो किंवा शिपाई किंवा स्टाफ कार ड्रायव्हर. तर त्याच पद्धतीनं क्लर्कसाठी टायपिंगचा देखील तुम्हाला फायदा होणार आहे. त्याचे सुद्धा आपण प्रीमियम पॅसेज तयार केलेले आहेत ऑथेंटिक सिलॅबसवर. तर त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे. त्या ठिकाणी जाऊन तुम्ही पॅसेज डाउनलोड करून त्याची देखील ऑफलाईन तयारी करू शकता. त्याची देखील कशा पद्धतीने पेपर घेतला जाणार आहे हे देखील तुम्हाला माहिती करून घ्यायची असेल तर त्यासाठी सुद्धा कमेंट्स करा. त्यावर देखील आपण लाईव्ह व्हिडिओ या ठिकाणी तयार करूया. त्याच पद्धतीनं अशी ऑथेंटिक अपडेट्स घेण्यासाठी आणि नोट्स घेण्यासाठी टेलिग्राम चॅनल्स आपण तयार केलेलं आहे इंडियन डीप जॉब अलर्ट गुरु, ते देखील चॅनल तुम्ही सबस्क्राईब करा.